नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड चे आज मित्रांनो 12 तारखेला शेवटचा पेपर राहिलेला तो संपणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला माहीत असेल की एक परिपत्रक आलं होतं गट क व ड सरळ सेवा पदभरती गुणदान संबंधी आणि तुमचे जे प्रश्नपत्रिका आहेत किंवा उत्तरपत्रिका त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी. तर बघा मित्रांनो, हे जे 8/12ला परिपत्रक आलेलं आहे, तर आज मित्रांनो या ठिकाणी म्हणजे कालच्या तारखेला मित्रांनो किंवा आज 12/12लाच मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाचं परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे 12/12ला. अजून त्याच्यामध्ये मित्रांनो थोडीशी सुधारणा करण्यात आलेली आहे. काय आहे ते परिपत्रक आपण पाहूयात. डिटेलमध्ये तुमच्यासमोर ओपन करतोय मी. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे. परिपत्रकामध्ये मित्रांनो काही बदल जास्त नाही आहे, फक्त जी तुमची ऑब्जेक्शनची फीज आहे त्याच्याबद्दल बदल करण्यात आलेला आहे. पहा, जुनं परिपत्रक देखील या ठिकाणी तुम्हाला ओपन करून दाखवतो जेणेकरून सर्व माहिती समजेल. तर बघा, हे नवीन परिपत्रक जे आहे मित्रांनो याच्यामध्ये ही सेम माहिती आहे, फक्त थोडासा बदल करण्यात आलेला आहे. 15/12/2023 पासून तुमच्या लॉग इन ID मध्ये मित्रांनो तुमची सोडवलेली उत्तरपत्रिका जी आहे ती भेटणार आहे आणि उत्तर तालिका म्हणजेच ॲन्सर की देखील तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तो खूप फास्ट प्रोसेस आहे मित्रांनो. गट क व ड चे लवकरात लवकर याचे रिझल्ट लागणार आहेत मित्रांनो. तर तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी गट क व ड साठी जे आहे ते जॉईनिंग देखील भेटून जातील. तर बघा, 15 डिसेंबरपासून तुम्हाला या ठिकाणी ॲन्सर की भेटणार आहे. ॲन्सर की सोबतच तुमची ॲन्सर शीट, म्हणजे तुम्ही मित्रांनो कुठला पर्याय सिलेक्ट केलेला आहे, त्या पर्याय सिलेक्ट केलेला बरोबर आहे की चुकीचा आहे, त्याला किती मार्क्स तुम्हाला भेटले, मग ती सर्व तुम्हाला त्या उत्तरपत्रिकेमध्ये समजणार आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये जे ऑब्जेक्शन घेतलं जाणार आहे एकापेक्षा जास्त नॉर्मलायझेशन जे केलं जाणार आहे मित्रांनो एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झालेली ज्या परीक्षा आहेत त्याचंच नॉर्मलायझेशन होणार आहे. तर आता ही जी परिसिद्धी पत्रक आलेलं होतं मित्रांनो याच्यामध्ये काय म्हटलं होतं त्यांनी, हे जुने प्रसिद्धी पत्रक पहा. तुम्हाला जर एखाद्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर मित्रांनो त्याला 100 रुपये भरावे लागतील. आणि पुढं म्हटलं की आक्षेप हरकत योग्य असल्यास सदरची फी जी आहे ती परत करण्यात येते व आक्षेप आयोग असल्यास फी परत केली जाईल. तर हे चुकीचं मित्रांनो या ठिकाणी त्यांनी दिलेलं होतं. तर यालाच सुधारित करून हे नवीन प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे पुढं त्यांनी पहा की 100 रुपये प्रमाणे फी आकारण्यात येईल तुम्हाला प्रति आक्षेप. एक ऑब्जेक्शन घ्यायचं तर 100 रुपये फी असेल आणि जर हरकत योग्य असल्यास सदरची फी जी आहे तुम्हाला परत करण्यात येते व आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केली जाणार नाही. तर हे मित्रांनो त्या ठिकाणी चुकीचं ॲड करण्यात आलेलं होतं जुन्या प्रसिद्धी पत्रकामध्ये. तर आता नवीन प्रसिद्धी पत्रक जे प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की फी परत केली जाणार नाही. जर तुमचा आक्षेप जो आहे तुम्ही जर अयोग्य आक्षेप घेतला तर तुम्हाला फीज परत केली जाणार नाही. जुन्या याच्यामध्ये फीज परत केली जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं होतं. तर नवीन याच्यामध्ये म्हटलं की आता आक्षेप जर तुमचा चुकीचा असेल अयोग्य असेल तर फी परत तुम्हाला केली जाणार नाही. प्रति आक्षेप प्रति ऑब्जेक्शन तुम्हाला 100 रुपये एवढी मित्रांनो फीज असणार आहे. तर 15 डिसेंबरपासून जर तुमची ॲन्सर की आली तर तुम्हाला मित्रांनो 18 डिसेंबरपासून ते 20 डिसेंबरपर्यंत ऑब्जेक्शन जे आहे तुमची जी या ठिकाणी मित्रांनो ॲन्सर शीट आहे त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेता येणार आहेत. ऑब्जेक्शन कसं घ्यायचं, ॲन्सर शीट कशी डाउनलोड करायची याबद्दल मित्रांनो डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला 15 तारखेला बनवला जाईल. जशी ॲन्सर की उपलब्ध होईल तशी तुम्हाला सर्वात अगोदर माहिती जी आहे मित्रांनो कळवली जाईल. तर ही गट क व ड बद्दलचे मित्रांनो महत्त्वाचं एक अपडेट तुम्हाला द्यायचं होतं. याच्यामध्ये मित्रांनो जर आक्षेप तुमचा अयोग्य असेल तर 100 रुपये फीज तुम्हाला परत भेटणार नाही. आक्षेप जर योग्य असेल तर 100 रुपये फीज देखील तुमची पुन्हा तुम्हाला भेटली जाणार आहे. आणि जे ऑब्जेक्शनबद्दल मी सांगितलं मित्रांनो तुम्हाला ते प्रसिद्धीपत्रक आता प्रसिद्ध झालेलं आहे कालच्या तारखेला. आणि मित्रांनो नॉर्मलायझेशनबद्दल जी तुमची गट क व ड ची परीक्षा आहे संपूर्ण नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो जास्त संवर्गाची फक्त संख्या जास्त असल्याने एकापेक्षा जास्त सत्रामध्ये आयोजित केलेली आहे त्याच प्रश्नपत्रिकाचं मित्रांनो काठिण्य पातळी समीकरण करणे आवश्यक असल्याने त्याचं नॉर्मलायझेशन मित्रांनो केलं जाणार आहे. तर हीच महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या अपडेट्ससाठी धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतीमधील पुरवठा निरीक्षक असेल किंवा जिल्हा परिषदमधील आरोग्य सेवक असेल, ग्रामसेवक असेल, तसेच मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, महानगरपालिका असेल, या सर्वांसाठी मित्रांनो तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार किंवा TCSनी जे घेतलेले मित्रांनो इंग्रजी व मराठीचा प्रश्नसंच आहे किंवा इंग्रजी आणि मराठी व्याकरण जे आहे किंवा कसे प्रश्न विचारलेले होते मित्रांनो TCSने आतापर्यंत झालेल्या एकूण 75 प्रश्नपत्रिकांमध्ये, तर त्याचं मित्रांनो तुम्हाला टॉपिक्स वाईज स्पष्टीकरण
स्पष्टीकरणासहित हा प्रश्नसंच तयार करण्यात आलेला आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मित्रांनो. तर हे पुस्तक सर्वत्र मित्रांनो उपलब्ध झालेलं आहे. इंग्रजी व मराठीसाठी स्पेशल मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक असणार आहे, कारण की बरेचसे प्रश्न मित्रांनो मागच्या प्रश्नपत्रिकांमधून रिपीट होत असतात. त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हा प्रश्नसंच उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो सामान्य ज्ञान, फक्त सामान्य ज्ञान GS जो हा विषय आहे मित्रांनो, त्याचंही त्यांनी प्रश्नपत्रिका संच बनवलेला आहे. स्पष्टीकरणासहित सब्जेक्ट वाईज मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टॉपिक्स पाहायला भेटतील. सामान्य ज्ञानमधील मित्रांनो जसे की TCS IBPSने घेतलेले किंवा TCSने घेतलेले जवळपास एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा याच्यामधून मित्रांनो या पुस्तकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहता येतील किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्ही खरेदी करू शकता.